शिंदे गटाचे सांगोल्याचे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके फेम शहाजी बापू पाटील पिंपरी चिंचवड शहरात आले तेव्हा पत्रकारांशी भरभरून वार्तालाप केला। तुम्ही मंत्रिमंडळ विस्तारात असणार असा प्रश्न विचारला असता हात जोडून काय म्हणालेत पहा। तुमचा नंबर कधी लागणार? मजबूत साखरपट्टी मजबूत मंत्री होणार। हात जोडले तुम्ही। हा खरं सांगा, ही माझा नाही प्रश्न। मी याचा काय अंदाज करू शकत नाही आणि विस्तार कधी काय आणि कोण तुम्हाला सांगतो। एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे दोघं सोडून हे कोण सांगू शकत। जो कोण सांगेल त्याचा अंदाज चुकणार, त्या दोघांनाच माहीत आहे। आणि त्यामुळे त्या यादीत मी आहे का नाही हे यादी वाचण्यात मला करणार मी आहे का नाही। असलो तरी चालणं, नसलो तरी दुःख नाही, अजिबात नाही। शिंदे गटाचा दसरा मेळावा कसा होणार त्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवली असल्याचे विरोधक बोलतात। यावर काय म्हणाले शहाजी बापू पाहुयात। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। अर्थातच खैरे साहेब म्हणाले की 52 कोटी रुपये वाटले 36 जिल्ह्यात गर्दी जमवायला। अजून माझ्याकडे तर रुपयाला नाही, पांडुरंगा शपथ घेतो। माझ्या पोराचं नाव दिग्विजय आहे, त्याची शपथ घेऊन सांगतो 1 रुपयाला नाही। मी आज सकाळी सगळी पोरं बोलवली, कुठल्या कुठल्या फुकाट गाड्या जुळत्या त्या बघा, राहिलेल्या गाड्याचं काय करायचं मी मुंबईत आलो आपण बसून ठरवू म्हणून। पण मग गर्दी होणार आहे काय नियोजन कसं आहे? माझ्या माहितीनं असं एक माझं मन म्हणतंय, काय फार मी अगदी महाराष्ट्र फिरलो गेलो असं नाही, हे अलोट गर्दी असं एक ऐतिहासिक मेळावा ठरणार बघत राहत। तुम्ही 7 तारखेला तुम्ही आवर्जून मला फोन करा। याला कारण आहे की मी महाराष्ट्रात मला आता कशामुळं बोलवते ती तुम्हाला सगळं माहिती। आणि मी जळगावला गेलो, पैठणला गेलो, उस्मानाबादला गेलो, अनेक ठिकाणी फिरतोय। अतिशय चांगला प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या सरकारला आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे तळागाळातल्या सर्व व्यापक सगळ्यांना आवडलेलं आहे। त्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणावर होणार। शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी निश्चितपणे लोक मोठ्या प्रमाणावर येणार। अर्थातच ती जागा तुम्ही मिस करणार, त्या जागेची आठवण तुमच्या जोडलेल्या जिथं आधी सभा व्हायची। आता कसं असतंय, त्या सभा शिवतीर्थावर आहे, पूर्वीपासून चालत आलेले आहे। उद्धव साहेब मेळावा घेणार आहेत, त्यांनी तिथं मेळावा घ्यावा। आता BKCचं मैदान हे इतिहासाचं नवं पर्व आहे। यावर्षी तिथं मेळावा होणार, पुढच्या वर्षी तिथंच होणार। आता ग्राउंड बदललं जाणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं ग्राउंड हे इथून पुढं शिवसेनेचं BKC मैदान राहणार। शहरामध्ये आपण या ठिकाणी आलात, आमच्या शहरामध्ये पण उंच उंच झाडी आहे, डोंगर आहे, हॉटेल आहे, काय कविता सुचली का नाही? मी खरं की माझं बोलणं काव्यात गेलंय, मी काही कवी नाही, मी राजकीय कार्यकर्ता आहे, मोठा असेल बारका असेल। आता पुण्यावर कविता म्हणायची आज काय माझ्याकडे नाही। काय सांगाल पण शहरामध्ये बापू म्हणजे डोंगर आहे, झाडी आहे, हॉटेल आहे, काय सांगाल? तुमच्या शब्दात काय सांगा? तुमच्या शब्दात एकदा तसं बोला। काय एवढा अचानकपणे, ठीक आहे। काय ते पुणे शहर, काय ते पुणे शहराचं ज्ञानगंगा, काय त्या पुणे शहरातील प्रेमळ लोक आणि काय त्या पुणे शहराची शिस्त, समजा काय ओके। या शहरात गुंडगिरी, या शहराशी अतिशय माझा संपर्क असलेलं पिंपरी चिंचवडी आणि पुणे शहर आहे। मी माझ्या विद्यार्थी चळवळीपासून ते युवक काँग्रेस चळवळीचा या दोन्ही शहराचा नेहमी निरीक्षक मी होतो। त्यामुळे तात्या कदम महापौर असल्यापासून शरद गावडे, अनु गावडे, तुमच्या आपल्या महाराष्ट्र केसरीच्या घेतलेल्या स्पर्धा, त्यावेळी हिंद केसरी मारुती माने, आम्ही बक्षी वितरण, हे सगळ्या आठवणी मोठे। परंतु इथं गुन्हेगारी त्या काळात कधी दिसून आली नाही। कणभर किरकोळ भांडणं सुद्धा पुण्यात झालं तर पुणे
शहर आणि सगळे लोक हादरून जायचे. परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेलं चित्र आपल्याला दिसून येतं. याला वेगवेगळी कारणं आहेत. शहर वाढत चाललेलं आहे. खेड्यापाड्या जमिनीला प्रचंड मोठे पैसे मिळायला लागले. बाजारभाव वाढत चालले. अशानं गुन्हेगाऱ्या वाढत असतात. कदाचित त्यामुळं वाढल्या असतील. परंतु फडणवीस साहेबांसारखे एक मजबूत गृहमंत्री सध्या आपल्याला मिळालेले आहेत. ते गुन्हेगारी निश्चितपणानं आटोक्यात आणतील.